माझा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज. फलटणचा स्वाभिमान सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा, विद्यमान आमदार सन्माननीय सचिन कांबळे पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून व आमचे नेते सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ ग्रामविकास मंत्री यांच्या सहकार्याने, यांच्या मदतीने फलटणला अप्पर जिल्हाधिकार्यालय मंजूर झाले असून याचमुळे उद्याच्या भविष्यात होणाऱ्या 11 जिल्ह्यामध्ये फलटणचा समावेश करण्यात आला असून यामुळे आता फलटण जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याचवेळी साखरवाडी येथे अप्पर जिल्हाधिकार्यालय मंजूर करण्यात आला असून त्या ठिकाणी आता अजून एक तहसीलदार कामकाज करताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे तरडगाव, पाडेगाव, साखरवाडी या भागातील लोकांना आता फलटणला येण्याची गरज पडणार नाही. त्यांची तहसील ऑफिसची कामे हे साखरवाडीमध्येच संपणार आहेत किंवा होऊन जाणार आहेत. ही एवढी मोठी गोष्ट आज फलटणकरांसाठी दादांनी आणि कांबळे पाटील साहेबांनी मिळवून दिलेली आहे. कालची एक पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये काही सदग्रस्त म्हणाले की आता आम्ही किंगमेकर आणि राजांना पुन्हा संधी दिली. त्यांना मला सांगायचं आहे, बाबांनो, आपण मागच्या वेळेच्या पंचायत समितीमध्ये आम्ही फक्त 2 होतो, आम्ही 2चे 8 झालो. तुम्ही 12 होता, 12चे 8 झाला, म्हणजे कमी झाला का जास्त झाला ह्याचा विचार करा. आपण ज्या शाळेत गणित शिकत होता ना, त्या शाळेतल्या शिक्षकाला विचारा 12तनं 8 कमी होतं का जास्त होतं. त्याचवेळी जिल्हा परिषदेचा जर विचार केला तर मागच्या वेळेस फक्त आमच्याकडे एकच गिरवी गटाची जिल्हा परिषद आलेली होती. आपल्याकडे 5 जिल्हा परिषद होत्या. आपण 5 वरून 5 वर राहिलात, हे लक्षात घ्या. आम्ही कुठेच कमी झालो नाही. आणि किंगमेकर कोण? ज्यांनी पराभवाला खचून किंवा पराभवाला घाबरून निवडणूकच लढवली नाही. अरे बाबा, असं होत नाही. निवडणूक लढवावी लागते किंगमेकर व्हायला. तुम्ही किंगमेकर कसेच नाही आहे, हे लक्षात घ्या. काहीतरी सांगून जनतेमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. मागच्या वेळी जर विचार केला तर आमचं काय गेलेलं नाही आहे. आत्ता तुमच्या घरात तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होता, आपल्या धर्मपत्नी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होता, आपले पुतणे पंचायत समितीचे सदस्य होते. आत्ता आपल्या घरात एकही जिल्हा परिषद नाही, एकही पंचायत समिती नाही. ही लोकशाही कुणामुळे आली? कुणाच्या भीतीमुळे आली? फक्त रणजितदादाच्या भीतीमुळे आली. रणजितदादाच्या भीतीने पराभव होईल ह्या भीतीने आपण निवडणुकीच्या रणांगणातून बाहेर पडलात. आणि आपण काय म्हणत होता काल की मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर ठरवलं होतं की युवकांना संधी द्यायची, म्हणून सह्याद्रीला संधी दिली. सह्याद्री युवक आहेत, त्यांच्या विजयाच्या त्यांना शुभेच्छाच आहेत. पण आपल्या घरातले विश्वजितराजे युवक नव्हते का? का घरातली भाऊबंदकी आडवी आली त्यांना तिकीट देताना? याचाही कधीतरी विचार करून सांगा. दुसरीकडे तुम्ही दुसऱ्या पुतण्याबाबत विरोधी भूमिका घेतात. दुसरे पुतणे सन्माननीय अनिकेत यांनी सांगितलं प्रांतांचं कामकाजाबद्दल त्यांचा CDR आणि व्हॉट्सअप मेसेजेसची सगळी माहिती मागवणारे प्रसंगी न्यायालयात जाणार आहे, कारण त्यांचं कामकाज चुकीचं आहे. आणि इकडं बाबा काय म्हणता, प्रांतांनी आणि तहसीलदारांनी खूप चांगलं काम केलं. अरे तुमची जी काय आहे ती घरात ठेवा ना, बाहेर सगळ्या पुढं का आणता? एकमेकातलं आणू नका ना. का तुम्हाला भीती वाटते 1995 सारखी? 1994-95ला ही स्थिती होती. सन्माननीय चिमणराव कदम साहेब त्यावेळेस आमदार होते आणि त्यांच्या विरोधात कोणाला उभं करायचं याबद्दल ज्यावेळेस श्रीराम मंदिरमध्ये मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये सर्वांनी संजूबाबांचं नाव पुढे घेतलं होतं. पण धनुभाऊ आज नाही आहे. धनुभाऊंनी म्हटले की नाही, रामराजेंना पुढे घ्यायचं. आणि त्यावेळेस जे काही सोपानराव जाधव वगैरे अजून आहेत ते सांगतील त्यांनी किती दंगा केला होता की संजूबाबा किती काम करतायत आणि त्यांना का. मग त्यावेळेस एक कल असाही आला होता की रामराजांना शहराबाहेर कोण ओळखतं, ग्रामीण भागात सगळं संजूबाबांचं आहे. ह्या गोष्टीत नंतर तुम्ही घरात बसून काय चिमणरावांना पाठ घालवायचं म्हणून एकमत केलं, काय केलं तर तुमचा भाग आहे, तुमचा घरगुती विषय. मग आज परत तुम्हाला भीती वाटते का? आज परत मला थांबावं लागेल, 95 सारखं 29ला मला थांबावं लागेल म्हणून अनिकेतच्या प्रचारात आपण दिसला नाहीत का शहरात? आपण अनिकेतचा विजय व्हावा म्हणून प्रचार करताना का उतरला नाहीत? तर 29ला अडथळा नको म्हणून.
आणि तुम्ही म्हणता की युवकांना पुढे जायचं आहे. मग अनिकेतला ज्यावेळेस तुम्ही स्वीकृत केलं त्यावेळेस दादा चोरमले, नितीन भोसले, सनी शिंदे, दीपक कुंभार, तुमच्या घरातलाच किशोर निंबाळकर ह्यांच्यावर अन्याय नाही केलं का? हे युवक नाही आहेत का? मग ह्यांना का संधी दिली नाही? काहीतरी ताळमेळ ठेवा बोलताना. एकच सांगतो, माझा नेता, ह्या तालुक्याचा नेता, हा विकासाचं काम करणारा नेता आहे. त्यांनी करून दाखवलं. जिल्हाधिकार्यालय फलटणला आणून दाखवलं. आज ॲडिशनल कार्यालय इथं फलटणला येतं, ॲडिशनल कलेक्टर फलटणला ऑफिसला बसणार आहे. भविष्यात होणाऱ्या 12 जिल्हे जे होणार होते ते 11 जिल्हे करायचा मंत्रिमंडळाचा निर्णय झाला. त्यामध्ये 11 जिल्ह्यामध्ये फलटणचा समावेश करण्यात आला आहे. ह्याला विकासाचा दृष्टिकोन म्हणतात, विकासाचं नेतृत्व म्हणतात. फक्त टीका टिप्पणी करणे एवढंच करून काही नेतृत्व होता येत नाही. गेले ते दिवस. आता लोक खूप हुशार झाली आहेत. लोकांना वेड समजण्याची चूक करू नका. जो निकाल आलाय लोकशाहीचा आम्ही मान्य करतो. आमच्या देवावर पूर्ण विश्वास आहे. उद्याच्या होणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सतसत विवेकबुद्धीला जागृत ठेवून सगळेच रणजितदादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उद्याची सभापती पंचायत समितीतला हा भाजप राष्ट्रवादी युतीचाच करतील यावर माझा विश्वास आहे. देवी चित्तीवर माझा विश्वास आहे. धन्यवाद. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.